नमस्कार, माझं नाव रेणुका आहे। मी फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेतून आलेली आहे। आम्ही बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात काम करतो। बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? तर बाल लैंगिक अत्याचारामध्ये बालकाचं वय आहे। बालक म्हणजे 0 ते 18 वर्ष या मुलांना बालक असं म्हटलं जातं। वयाची 18 वर्ष पूर्ण न झालेल्या बालकांना वरती जो काही अत्याचार होतो त्याला बाल लैंगिक अत्याचार असं म्हटलं जातं। बाल लैंगिक अत्याचाराचा जेव्हा आपण माहिती देतो तेव्हा पालकांचं सेशन घेणं, मुलांचं सेशन घेणं, तसेच कम्युनिटीमध्ये जाऊन पथनाट्य करणं हे आम्हा मुस्कानचं कामच आहे। पण जेव्हा आम्ही छोट्या मुलांसोबत काम करतो त्या छोट्या मुलांना सेफ टच आणि अनसेफ टच हे माहीत असणं खूप आवश्यक आहे। आपली भाषा त्यांना नाही समजत, त्यासाठी आम्ही पपेट शोच्या माध्यमातून चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याची माहिती दिली जाते। सुरुवातीला आपल्याला आपल्या बॉडीचे प्रायव्हेट पार्ट्स माहिती असणे आवश्यक आहे। ओठ, छाती, सूची जागा आणि शीची जागा यांना कुणालाही हात लावू द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा कोणाच्याही ओठाला, छातीला, सूच्या जागी आणि शीच्या जागी हात लावायचा नाही। हे आपले 4 प्रायव्हेट पार्ट्स आहेत। ओठ, छाती, सूची जागा आणि शीची जागा हे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत, म्हणजेच खाजगी अवयव आहेत। आपल्याला कुणाचा स्पर्श चांगला वाटतो? जेव्हा आई आपल्याला मिठीत घेते तर कसं वाटतं? तर आई जेव्हा आपल्याला मिठीत घेते तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, खूप हॅप्पी वाटतं, खूप भारी वाटतं। पण कुणाचा स्पर्श करण्याने, कुणाच्या बघण्याने आपल्याला वाईट वाटतं, घाण वाटतं, रडायला येतं, त्रास होतो, त्याला असुरक्षित स्पर्श असं म्हटलं जातं। सुरक्षित स्पर्श म्हणजे ज्या स्पर्शाने मला खूप हॅप्पी वाटतं, खूप छान वाटतं, लय भारी वाटतं, त्याला सुरक्षित स्पर्श म्हणतात। पण ज्या स्पर्शाने मला रडायला येतं, घाण वाटते, भीती वाटते, त्याला असुरक्षित स्पर्श म्हणतात। आता आपण लहान मुलं आहोत का नाही, आपल्याला समजणार नाही, म्हणून मी आज तुम्हाला एक पपेट शो दाखवणार आहे।